म्हणून इथले प्रत्येक लेकरू म्हणते रक्तात शिवाजी माझ्या धमन्यात पन्हाळा आहे. रक्तात शिवाजी माझ्या धमन्यात पन्हाळा आहे. आणि शिवविचारांवर गझल लिहायची होती म्हणून गझल आपल्या सवयीप्रमाणे गझला लिहिल्यात मी खूप साऱ्या. त्यातले काही शेर ऐकवायचा मोह होतोय मला की रयतेवरील माया शिवाजी, रयतेवरील माया शिवाजी, घरट्यातला चारा शिवाजी. रयतेवरील माया शिवाजी, घरट्यातला चारा शिवाजी. ओळख कुणी मागितली जर, ओळख कुणी मागितली जर, गर्वामध्ये सांगा शिवाजी, गर्वामध्ये सांगा शिवाजी. घेऊ नका डोक्यावरी बस, घेऊ नका डोक्यावरी बस, डोक्यात घ्या. घेऊ नका डोक्यावरी बस, डोक्यात घ्या वाचा शिवाजी, डोक्यात घ्या वाचा शिवाजी. आणि हा एक शेरकी अफजल विषारी ही चिरडतो, अफजल विषारी ही चिरडतो. समजू नका साधा शिवाजी, समजू नका साधा शिवाजी. वाटे नका पाडू कुणीही, वाटे नका पाडू कुणीही, तुमचा तसा माझा शिवाजी, तुमचा तसा माझा शिवाजी. आणि गझल पेश करतोय तरुणांमध्ये. किती काळजांचा उमाळा शिवाजी, किती काळजांचा उमाळा शिवाजी. मराठी मनांचा जिव्हाळा शिवाजी, किती काळजांचा उमाळा शिवाजी. मराठी मनांचा जिव्हाळा शिवाजी. दिसाया जरी आपल्या सारखा पण, दिसाया जरी आपल्या सारखा पण, जगाहून होता निराळा शिवाजी. जगाहून होता निराळा शिवाजी. मराठी मनांचा जिव्हाळा शिवाजी. दिमाखातला रायगड तो कधी तर, दिमाखातला रायगड तो कधी तर, कधी झुंजणारा पन्हाळा शिवाजी. कधी झुंजणारा पन्हाळा शिवाजी. वेगळा शेर आहे दादा. मनासारखी तू तुझ्या वापराया, मनासारखी तू तुझ्या वापराया. समजतोस का धर्मशाळा शिवाजी. मनासारखी तू तुझ्या वापराया. समजतोस का धर्मशाळा शिवाजी. मराठी मनांचा जिव्हाळा शिवाजी. जसा रांगडा थाट बाणा मराठी, जसा रांगडा थाट बाणा मराठी. तसा आमचा ठोक ताळा शिवाजी. तसा आमचा ठोक ताळा शिवाजी. दरी कोट किल्ल्यात घे शोध माझा, दरी कोट किल्ल्यात घे शोध माझा. दरी कोट किल्ल्यात घे शोध माझा. तुला काय शिकवेल शाळा शिवाजी. तुला काय शिकवेल शाळा शिवाजी.
आणि हा एक शेर की नकामचा सर्व इतिहास वाच, नकामचा सर्व इतिहास वाचू, नका आमचा सर्व इतिहास वाचू, तुम्ही आमचा फक्त चाळा शिवाजी, तुम्ही आमचा फक्त चाळा शिवाजी. शेवटचा शेर आहे. तुला फक्त गझलेतली जाण चंद्रा, तुला फक्त गझलेतली जाण चंद्रा, तुला फक्त गझलेतली जाण चंद्रा, जगाची उभ्या वेधशाळा शिवाजी, तुला फक्त गझलेतली जाण चंद्रा, जगाची उभ्या वेधशाळा शिवाजी, मराठी मनांचा जिव्हाळा शिवाजी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खूप खूप आभार. मी यानंतर गंगाखेडवरून आलेले आमचे, आम्ही ज्यांना आदर्श म्हणून वाटचाल करतो, आमचे मित्र गझलकार आत्तमदादा गेंदे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे शेर किती सांगावेत आणि काय सांगावेत असं मला झालेलं आहे. हो, मराठी हिंदीमध्ये एक मुनव्वर राणा नावाचे गझलकार प्रसिद्ध आहे. मुनव्वर राणा किंवा राहत इंदौरी. तर मला हे मुनव्वर राणा आणि राहत इंदौरी वाटतात मराठीतले. एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी झाल्या पाहिजेत. की राहत इंदौरीचा एक शेर आहे. सभी का खून है शामिल इस मिट्टी में, सभी का खून है शामिल इस मिट्टी में, किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है, किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है. तीच आक्रमकता आणि तोच संयम त्यांच्या गझलांमध्ये आपल्याला आढळतो. आत्मदादा त्यांच्या या शेरामध्ये म्हणतात की बनवू तुझी नि माझी ही एक जात आता, बनवू तुझी नि माझी ही एक जात आता, चल भारतीय होऊ या भारतात आता, चल भारतीय होऊ या भारतात आता. आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे जाऊन पाहिल्यानंतर तुम्हाला ते गुंड मवाली दादा वाटतील का? तर तसाच त्या आशयाचा त्यांचा एक शेर आहे की गुंड मवाली किंवा कुठला दादा नाही, गुंड मवाली किंवा कुठला दादा नाही, पण मी दिसतो तितका सुद्धा साधा नाही, पण मी दिसतो तितका सुद्धा साधा नाही. हे दोन शेर पुरेसे आहेत त्यांची ओळख करून देण्यासाठी मी त्यांना आमंत्रित करतो. त्यांनी आपले गझल आणि शेर पेश करा. धन्यवाद सर. बघा, एक म्हटला दोन शेर की दिसते म्हणे जगाला त्या विठ्ठलात आई, दिसते म्हणे जगाला त्या विठ्ठलात आई, का मग मलाच दिसतो विठ्ठल तुझ्यात आई, का मग मलाच दिसतो विठ्ठल तुझ्यात. धन्यवाद. आणि एक शेर बघा की आई तुझ्या मुलाला कोळून पाज शोभा, आई तुझ्या मुलाला कोळून पाज शोभा, त्याला दिसेल परक्या स्त्रीच्या रूपात आई, त्याला दिसेल. दिसते म्हणे जगाला त्या विठ्ठलात आई, का मग मलाच दिसतो विठ्ठल तुझ्यात आई, आई तुझ्या मुलाला कोळून पाज शोभा, त्याला दिसेल परक्या स्त्रीच्या रूपात आई. आणि बघा म्हटला की तुझा नि माझा दोघांचा आहे, तुझा नि माझा दोघांचाही धर्मच लवचिक बनवू आता, तुझा आणि माझा दोघांचाही धर्मच लवचिक बनवू आता, दोघांनाही करता यावा प्रेमावरती दावा आता. आणि शेर बघा, जात बदलणे पक्ष बदलणे इतके आता सोपे व्हावे, जात बदलणे पक्ष बदलण्या इतके आता सोपे व्हावे, कोणालाही सहज कुठेही प्रवेश करता यावा आता, दोघांनाही करता यावा प्रेमावरती दावा आता. आणि अक्षर बघा, युती एकदा झाल्यानंतर तक्रारींची चिंता कसली,
युती एकदा झाल्यानंतर तक्रारींची चिंता कसली, त्या दातांनी या ओठांचा खुशाल घ्यावा चावा आता, दोघांनाही करता यावा प्रेमावरती दावा आता. आणि अजून 2-3 शेर ऐकवतो आणि थांबतो की बघा, म्हटलं असं आहे की नेहमी आमच्या पाठीवर ढाली होत्या, नेहमी आमच्या पाठीवर ढाली होत्या, कारण त्यांच्या दगाबाज तलवारी होत्या. नेहमी आमच्या पाठीवर ढाली होत्या, कारण त्यांच्या दगाबाज तलवारी होत्या. आणि शेर बघा की 8 पाट नगरात गुंतल्या नाहीत कधी. 8 पाट नगर मॅडम माहित असेल तुम्हाला. 8 पाट नगरात गुंतल्या नाहीत कधी, आमच्या कल्पनाही वास्तववादी होत्या. 8 पाट नगरात गुंतल्या नाहीत कधी, आमच्या कल्पनाही वास्तववादी होत्या, नेहमी आमच्या पाठीवर ढाली होत्या. आणि अजून एक शेर बघा की आपल्या अधोगतीचे एकच कारण नव्हते, आपल्या अधोगतीचे एकच कारण नव्हते, आपल्या जातीमध्ये सुद्धा जाती होत्या. नेहमी आमच्या पाठीवर ढाली होत्या, कारण त्यांच्या दगाबाज तलवारी होत्या. आपल्या अधोगतीचे एकच कारण नव्हते, आपल्या जातीमध्ये सुद्धा जाती होत्या. आणि एक वेगळा शेर बघा की भेटी गाठी तुझ्या जरी हंगामी होत्या, भेटी गाठी तुझ्या जरी हंगामी होत्या, परंतु आठवणी फारच अवकाळी होत्या. भेटी गाठी तुझ्या जरी हंगामी होत्या, परंतु आठवणी फारच अवकाळी होत्या. आणि एक शेर बघा, टोले जंग हवेल्यांना घरकुले मिळाली, टोले जंग हवेल्यांना घरकुले मिळाली, त्याच दारिद्र्य रेषेच्याही खाली होत्या. टोले जंग हवेल्यांना घरकुले मिळाली आणि त्याच दारिद्र्य रेषेच्याही खाली होत्या. आणि शेवटचा शेर बघा की काटे वेचत जाणे काही अवघड नव्हते, काटे वेचत जाणे काही अवघड नव्हते, पण माझ्या काही इच्छा अनवाणी होत्या, पण माझ्या काही इच्छा अनवाणी होत्या. धन्यवाद. इतके शेरच होते वाटलं मला, आता गजल येईल असं वाटलं तुम्हाला. जोरदार टाळ्या आतंकदारासाठी. किती किती ऐकतच राहावं असं वाटतं. अजून कवी संमेलन आहे त्यांची पण आपण परीक्षा पाहता कामा नये. गोपाल मापारी आमचे बुलढाण्याचे गझलकार आहेत, ते म्हणतात की आमुच्या शिवा भिवाने समता दिली जगाला, आमुच्या शिवा भीमाने समता दिली जगाला, समता कधीच नव्हती परक्यांकडून आली, समता कधीच नव्हती परक्यांकडून आली. आणि इतका जो गझलचा गोतावळा मिळालेला आहे, मी प्रत्येक ठिकाणी हा शेर सांगतो की आमचा रमेश कुरकुरे नावाचा मित्र आहे, त्याचा शेर आहे की सख्ये करू न शकले इतका लढा मिळाला, सख्ये करू न शकले इतका लढा मिळाला, गझले तुझ्यामुळे हा गोतावळा मिळाला, गझले तुझ्यामुळे हा गोतावळा मिळाला. मी या ठिकाणी आमंत्रित करतोय आता आत्माराम जाधव सर गंगाखेडवरून आलेले, गझल संध्येचे आजचे अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. मी आता सांगितल्याप्रमाणे मराठीमधले आईचे शेर पाहायचे असतील तर या दोघांकडे, यांच्या दोघांच्या वाद जर आपण चाळल्या तर मराठीतले दोन्ही मुनवर राणा आपल्याला या ठिकाणी बसलेले दिसतात. तर आत्माराम जाधव सर राज्यभर देशभर गझलांचं ते सादरीकरण त्यांनी केलेलं आहे. आपल्या आशयगण गझलांसाठी ते महाराष्ट्रभर ओळखले जातात. नुकताच त्यांना स्वर्गीय गझलकार लक्ष्मण जेवणे स्मृती गझलांकुर पुरस्कार आमचे नितीन देशमुख दादा यांनी ते दरवर्षी देतात, त्यांनी तो बहाल केलेला आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया त्यांना या पुरस्काराबद्दल. तो बेलोरा या ठिकाणी त्यांना तो बहाल करण्यात येणार आहे. त्यांच्या काही शेरांनी, त्यांचे काही सिग्नेचर शेर मी या ठिकाणी उद्धृत करत नाही, ते सिग्नेचर शेर त्यांच्याच तोंडून ऐकायला आपल्याला चांगले वाटतात. मी 1-2 शेरांनी त्यांना बोलावतो. ते म्हणतात की शक्य होईल ते वडे बदलायचे आहे मला. आताच आमच्या यशवंत मस्के सरांनी सांगितलं होतं की शक्य होईल ते वडे बदलायचे आहे मला, या जगाला साजरे बनवायचे आहे मला. आणि शेर पहा की विठ्ठला बोलावणे धाडू नको इतक्यात तू, विठ्ठला बोलावणे धाडू नको इतक्यात तू, एकदा दिंडीमध्ये नाचायचे आहे मला, एकदा दिंडीमध्ये नाचायचे आहे मला. आणि हा शेर पहा, लाल रंगाचा सडा मी टाकतो सीमेवर,
लाल रंगाचा सडा मी टाकतो सीमेवरी, 3 रंगांचे कफन कमवायचे आहे मला, 3 रंगांचे कफन कमवायचे आहे मला. आपण भरपूर त्यांना ऐकूयात. मी आमंत्रित करतो आत्माराम जाधव दादा. धन्यवाद सर. 5वे जनसंवाद साहित्य राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन चालू आहे. या संमेलनामध्ये परिसंवाद, कथाकथन आणि हे 3रं सत्र गझल मुशायरा चालू आहे. आम्ही परिसंवाद चालू होता त्यावेळेस आलो. मला वाटतं बहुतेक सावळे सरांचं चालू होतं व्याख्यान आणि नंतर कथाकथनही ऐकलं. खूप छान वाटलं. खेड्यापाड्यात येऊन इथं विचाराचं जागर चालू आहे. आणि सर्वप्रथम हे सर्व माझे मित्र आहेत, माझ्यापेक्षाही चांगले लिहितात आणि यांनी मला अध्यक्ष करून मला खरं तर कोड्यात टाकलं. तरी पण मित्र आहेत आणि त्या सर्व गोष्टी चालतातच. पण मला कधी कधी प्रश्न पडतो, या 2 ओळी बघा, या 2 ओळी बघा, तहानलेल्या व्यक्तीला पाणी पाजू की. प्रश्न बघा साधा, तहानलेल्या व्यक्तीला पाणी पाजू की, लिहू तहानेवर एखादा शेर छानसा. तुम्ही तहानलेल्या लोकांना पाणी पाजणारे लोक आहात आणि आम्ही तहानेवर लिहिणारे लोक आहात. म्हणजे आमच्यापेक्षा कितीतरी पटीने तुम्ही श्रेष्ठ आहात आणि तुम्ही आमच्यासारख्या लहान मुलांना स्टेजवर बसून ऐकत आहात, यापेक्षा मोठे पण तुमचं काय. आणि इथं खूप मोठी मोठी माणसं बघितली मी, शेतकऱ्यांसाठी चळवळींसाठी आयुष्य घातलेले. मी पण एक विद्यार्थी संघटनेतूनच आलेलो आहे. यशपाई या विद्यार्थी संघटनेत काम केलं आहे. चळवळीतूनच आलेलो आहे आम्ही सगळे. जास्त वेळ घेत नाही, कवी संमेलन आहे. काही शेरांनी सुरुवात करतो बघा. मी कसे सांगू कुणाचा त्रास आहे, मी कसे सांगू कुणाचा त्रास आहे, बोलणाऱ्याच्या गळ्याला फास आहे, बोलणाऱ्याच्या गळ्याला फास आहे. मागतो जो तो अधिकची कैद येथे, मागतो जो तो अधिकची कैद येथे, जिंदगी दिलखेच कारावास आहे, जिंदगी दिलखेच कारावास आहे. आणि एक शेर बघा खेड्यापाड्यातल्या मुलाचा, का फुगेवालाच विकतो त्या फुग्याला, का फुगेवालाच विकतो त्या फुग्याला, का फुगेवालाच विकतो त्या फुग्याला, ज्या फुग्याच्या आत त्याचा श्वास आहे, ज्या फुग्याच्या आत त्याचा श्वास आहे. आणि ज्या चंद्रकांत कदम सरांनी सांगितलं की शिवाजी महाराजांवरचे शेर काही सादर करायचे आपल्याला. सार्वजनिक शिवजन महोत्सव सोहळा समिती आणि सप्तरंगी साहित्य मंडळ या दोघांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन चालू आहे. शेर आहे का? वीर शिवबाची पताका घेतली हातात मी, वीर शिवबाची पताका घेतली हातात मी, तोच कावा तोच छावा घेतला डोक्यात मी, तोच कावा तोच छावा घेतला डोक्यात मी. आणि पुढचा शेर बघा, कालच्या स्पर्धेत मागे राहिलो होतो जरा, कालच्या स्पर्धेत मागे राहिलो होतो जरा, आज त्या बुजरेपणाची टाकली रे कातनी, वीर शिवबाची पताका घेतली हातात मी. आणि या लिहिणाऱ्या सर्वांसाठी, ज्या जगाने टाळली माझी तुझी सारी व्यथा, ज्या जगाने टाळली माझी तुझी सारी व्यथा, लेखनीने गरजतो रे आज त्या विश्वात मी, लेखनीने गरजतो रे आज त्या विश्वात मी. आणि शेर बघा,
भेदभावाचे किडे मी काढले डोक्यातून, भेदभावाचे किडे मी काढले डोक्यातून, माणसाला जागणारी माणसाची जात मी, माणसाला जागणारी माणसाची जात मी कशाला झेप घेऊ दूर त्या गगनाकडे. सकाळी जो विषय झाला की शहरामध्ये संमेलन घेऊन काय फायदा नाही. मी कशाला झेप घेऊ दूर त्या गगनाकडे, माणसे खड्ड्यातली ती काढणारा हात मी, माणसे खड्ड्यातली ती काढणारा हात मी. आणि शेर बघा, घेतली तलवार हाती घेतली ना लेखनी. क्या बात है. घेतली तलवार हाती घेतली ना लेखनी, लेखनाला आज केली वादळी सुरुवात मी, लेखनाला आज केली वादळी सुरुवात मी. आणि जनसंवाद राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलनात आम्हाला इथं गझल मुशायरा ठेवला प्रथमतः चंद्रकांत कदम यांच्या प्रयत्नातून, आणि त्यामध्ये मला अध्यक्ष म्हणून हा सन्मान दिला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि चंद्रकांत कदम हे सुद्धा महाराष्ट्रातले एक उत्कृष्ट गझलकार आहेत, आणि फक्त लिहितच नाहीत तर एक चळवळ चालवतात. नांदेड जिल्ह्यामध्ये त्यांनी खूप मोठी चळवळ सुरू केली आहे. तर या गझल मुशायराच्या सगळ्या सदस्यांतर्फे मी अध्यक्ष म्हणून सर्वांचे आभार मानतो. आणि फक्त 2 मिनिटं संपवतो. ऐकण्याच्या मनस्थिती असा तर अंधश्रद्धा मला माता माऊल्या बसलेल्या आहेत, शेवटचं आहे. अंधश्रद्धा मला सत्य वाटायची, अंधश्रद्धा मला सत्य वाटायची, माय जेव्हा कधी दृष्ट काढायची, माय जेव्हा कधी दृष्ट काढायची. आणि शेर बघा, काजळा सारखा रंग माझा तरी, काजळा सारखा रंग माझा तरी, माय माझी मला तीट लावायची. आणि शेवट असेल, बर्फ गोळा मला खूप पोळायचा, बर्फ गोळा मला खूप पोळायचा, माय जेव्हा जुनी नोट मोडायची, वादळातूनही वाट काढायची. धन्यवाद. माय जेव्हा जुनी नोट मोडायची. नोट मोडणे हा जो वाक्प्रचार आहे, जो आपल्या ग्रामीण बोली भाषेतला आहे, तो गझलेत कसा आणू शकतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा शेर आहे. ये इमारत आसमां तक खड़ी होनी चाहिए, ये इमारत आसमां तक खड़ी होनी चाहिए, हम बड़े हो न हो गजल बड़ी होनी चाहिए, हम बड़े हो न हो गजल बड़ी होनी चाहिए. गजल बड़ी करण्याचं काम, गजल मोठी करण्याचं काम